शहरात अनेक भागात निघालेल्या विषारी आणि बिनविषारी सर्प घोरपड याचा सर्पमित्रांकडून रेस्क्यू करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्या वन्य प्राण्यांना अधिवासात सोडण्याचा उपक्रम वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येत आहे। शनिवारी 15 सर्पांना वनक्षेत्रात सोडण्यात आले। एखाद्याच्या घरात किंवा परिसरात साप आढळून आल्यानंतर घबराट निर्माण होते। भीतीपोटी तो त्या सर्पाला मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र प्रत्येक साप विषारी नसतो। या सर्पाच्या रेस्क्यू करण्यासाठी शहरात अनेक सर्पमित्र आहेत, ते त्यांना पकडून वन विभागाच्या ताब्यात देतात किंवा शहरातील वन्यजीवी प्रेमी बहुउद्देशीय संस्थातील सर्पमित्रांना नागरिकांच्या घरात आणि शेजारी शेतजमिनीत किंवा कोठेही सर्प आढळून आल्यास नागरिक कॉल करतात। सर्पमित्र त्या वन्यजीवाचा रेस्क्यू करून वन विभागाकडे सादर करतात आणि वन विभागाच्या मार्गदर्शनानंतर त्यांना अधिवासात सोडले जाते। शनिवारी वन्यजीवी प्रेमी बहुउद्देशीय संस्थेकडून रेस्क्यू केलेल्या 15 सर्पांना वन विभागाच्या अधिकारी यांच्या समक्ष शहरालगत असलेल्या वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले। यात जवळपास 11 विषारी आणि 4 बिनविषारी सर्प होते। यात मण्यार, कदोर, कवड्या, तस्कर, घोरपड आदी प्रकारचे सर्प होते। यावेळी वन विभागाच्या वनरक्षक भाग्यश्री फड, वनमजूर LS हजारे, संस्थेचे अध्यक्ष संघानंद शिंदे, सचिव सुरेश साळवे, मनोज गायकवाड आदींची उपस्थिती होती।